गोगल काय म्हणजे असतं इथं भरपूर प्रमाणात. जाऊ दे, मी उचलत नाही उगी कशाला रिस्क, सोडून देतो असंच. ए जा घरात जा. राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत. मंडळी, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मी म्हणलं होतं जसं फिरायचं आहे आपल्याला, भरपूर फिरणार आहेत. तर आज आपल्या उस्मानाबादपासूनच आपण चालू करतोय. विशेष म्हणजे आज आपण उस्मानाबादच्या अशा ऐतिहासिक अशा आपण वास्तूकडे जाणार. आज आपण आलोय धाराशिव लेणीकडे. धाराशिव लेणी म्हणजे उस्मानाबादचे सगळे ऐतिहासिक जो काही वारसा आहे, त्या ऐतिहासिक वारसामधलं सगळ्यात असं मेन ठिकाण म्हणजे धाराशिव लेणी आहे. मित्रांनो, आपण लेणी तर बघणार, पण सोबत आपलं भन्नाट गप्पा आहे. सो गप्पा तर आपल्या चलतच राहणार आहेत. तर मंडळी, मला सांगायला इतका आनंद होतोय की आज आपल्या इथे आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत उस्मानाबादचे इतिहास, पुरातत्व व म्हणजे आपलं जे आर्किओलॉजिकल आहे सगळं, त्याच्यासाठी जे अभ्यासक आहेत आपले सर जयराज खोचरे सर आहेत आज आपल्यासोबत. नमस्कार सर. आणि सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, गप्पा तर चालूच राहणार आहेत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपण एवढ्या पायऱ्या उतरून आलोय आता इथं आणि आपण लेणी समूहाची आता माहिती घेणार आहेत. धाराशिव लेणी समूह जो आहे त्यातली पहिली लेणी पश्चिमेला आहे. आपण पहिल्या लेणीपासून सुरुवात करूया. ही धाराशिव लेणी समूहातली पहिली लेणी आहे. अच्छा. ही लेणी अर्धवट अशी कोरण्यात आलेली आहे. हा वाळूकाष्म दगड आहे मुळात. वाळूकाष्म. अच्छा. त्याच्यामुळं प्रॉपर दगड न भेटल्याने ह्याचे अर्धवट ठेवलेले आहे लेणी. किती भारी दिसायले बघा मंडळी. तेव्हा ती घार दिसायली का? घार तेव्हा ती घार दिसायली का? कापसी घार म्हणते त्याला. ते बघा, ती किती स्टेबलच दिसायली यार. उडके ते उंदीर वगैरे म्हणजे शिकार काहीतरी भेटले असेल त्याला, त्याच्यामुळे ते थांबले तसं स्टेबल. आपल्या घराला जसा दरवाजा असतो तसं ह्या लेणीचं हे द्वार आहे. हे द्वारपाल आहेत. आपल्या इकडे कसं जय विजय असतं तसं हे द्वारपाल. याच्यावरती शिल्प होतं पार्श्वनाथाचं. हे मकर दिसतात. आता इथं शिल्प स्पष्ट झालेलं आहे पूर्ण. ते दिसायला हा, तिथं म्हणजे आपल्या इथं तोरण कसं असतं त्या पद्धतीने हे द्वार केलेलं आहे. ह्याला मधून दरवाजा होता. नक्षीकाम किती मस्त केलं ना. आणि हो, हे द्वार शाखा असतात. हे वेगळ्या वेगळ्या नक्षी. काही ठिकाणी 5 अशा शाखा असतात, तिथं 2च आहेत. पूर्वी लेण्या ह्या व्यापारी मार्गावर खोदलेल्या असायच्या. आपण जो ज्या जागी थांबलो त्याला वरंडा म्हटला जातो. इथे व्यापाऱ्यांचा माल ठेवण्याच्या ह्या जागा आहेत. आता तुम्ही ह्या बाजूला आपण लेणी इथे यक्ष प्रतिमा आहेत. काय हे बघा, ह्या प्रतिमा हे बघा म्हणजे हे यक्ष आहेत. हा यक्ष आहे. यक्षगणातली मूर्ती आहे. हे असे शिल्प इथं होते पूर्वी. आपला गणपती सुद्धा यक्षगणामधलाच आहे. याचा मिनिंग असा आहे की ह्या लेणीचा सगळा भार हे स्वतःवरती तोलून घेत आहेत असा सीन दिसतो जेव्हा तुम्ही लेणी म्हणजे रक्षण करतायत. एक रक्षण आणि लेणी ज्या अशा होल्ड करतायत लेणीचा भार, ते त्याचं प्रतीक आहे. बरेच स्तंभाचं हे केलेलं आहे, म्हणजे प्लास्टर केलेलं आहे, कुठं दगड लावलेले आहेत. पण हा स्तंभ राहिलेला आहे त्याच काळातला. ह्या स्तंभावरती जे रेखांकन केलेलं आहे, शिल्पित केलेल्या ज्या आकृत्या आहेत, डिझाईन्स आहेत, आज देखील आपण आपल्या घरी गौरी लक्ष्मी आली की सजावट करतो. जशा ह्या पिल्लरला सजावट केलेल्या ह्या कार्विंग्स बघण्यासारख्या आहेत. नक्कीच तुम्ही जर खूप बारकाईनं पाहिलं तर ह्या मोत्याच्या माळा आहेत बरं का, कपड्याच्या माळा नाही आहेत. अनेक शिल्पकारांना आपण खरंच सॅल्यूट केला पाहिजे की त्यांनी एवढ्या हार्ड जॉब त्यांनी केलेला आहे. कारण ह्याच्यात काय चूक झाली असेल तर हा पिलरच त्यांचा डॅमेज झाला. म्हणजे इथं चुकीला माफी नाही, पूर्ण दगडावरच. मित्रांनो बघा, सगळे आम्ही एवढं दाखवतोय आता, मस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटते. पण एक थोडं आम्हाला सुद्धा ते विचित्र वाटते की हे असं बघा, हे लिहिलेलं, हे बघा हे काय लिहिलंय, काय हे अक्षर म्हणजे नेमकं काय सांगायचंय काय तुम्हाला, की तुम्हाला लिहायला खूप येतं का काय? असं करू नका मित्रांनो. आपल्या ऐतिहासिक वस्तू आहेत, जपल्या पाहिजेत खरं तर. सो इथंच नाही, पलीकडे पण तुम्हाला दाखवतो मी. पलीकडे पण असंच केलेलं आहे. म्हणजे खूप विचित्र तुम्ही प्रत्यक्ष बघायला आलात तर तुम्हाला लेणी अरे वा खूप भारी आहे, नक्षी काम केलेलं सगळं भारी आहे. पण हे बघितलं की मग सगळा मूड ऑफ होऊन जातो. बघा, हे असं करू नका.
हे आपली ॲसेट असते, ॲक्च्युली आपली संपत्ती आहे. आपण आपल्या घरी असं लिहितो का? हो ना. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मी तर म्हणतो असं लिहिणाऱ्यावर उद्या ना कायदेशीर कारवाई करावी. मित्रांनो, पाऊस यायला आता, पण जाऊ द्या, आपण आपलं चालू राहणार आहे. म्हणजे अचानकच यायला बघा, आबाळ बिबाळ अचानक आला, आम्ही आलतो त्यावेळेस कडक ऊन होतं. पण सर मला सांगा, की आता ही लेणीचा जो कन्सेप्ट असतो त्याचं पिलरवर बांधणं वगैरे, म्हणजे सपोर्ट, आता आपण जे टीव्हीत वगैरे बघतो ते केव्ज म्हणल्यावर मग एक छोटासा असा खड्डा भुयार, मग तेवढंच राहणार. मग ते कन्सेप्ट आणि याच्यात काय फरक आहे नेमका? ॲक्च्युली काय आहे की केव्ज बांधण्याचा उद्देश बहुउद्देशीय होता बरं का. म्हणजे इथं फक्त देवासाठी गर्भगृह नव्हतं. तिथं जे साधक असायचे, ते जैन असतील, बौद्ध साधक असतील, त्यांच्या मेडिटेशनला खूप महत्त्व दिलं आहे. मेडिटेशन, शांत वातावरणात, आणि त्यांच्या मेडिटेशनाला काही व्यत्यय येऊ नये त्याच्यासाठी खास पॅनल आणि खास द्वार केलेले आहेत. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला एक बघता, एक दरवाजा आहे, आणि असाच अपोजिट साईडला एक दरवाजा आहे, आणि हा मुख्य दरवाजा. आता हे दरवाजे करण्याचं कारण काय माहिती का? जेव्हा साधक मेडिटेशनला मध्ये बसलेला असतो, तर इथून येणारा जो नवीन व्यक्ती आहे त्यानं त्याची मेडिटेशनची लिंक न तुटू देता त्यानं त्या दरवाजामधून, त्या नासिकेतून, त्या पुरुषला नासिका हा शब्द आहे संस्कृतात, त्या नासिकेतून गर्भगृहाकडे जायचं. आणि त्याचं दुसरं कारण, तिथं ज्या रूम्स आहेत साधकाच्या, त्यांना तिथून जाणं येणं सोपं व्हावं म्हणून हे 2 द्वारची निर्मिती केलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, लेणी ह्या मेडिटेशनला खूप महत्त्व द्यायचं. म्हणजे त्या मित्रांनो, हे बघा तुम्ही, हे आता सर हे आता लावले ना आपलं, हे पिलर आता पुरातत्व खात्याने हे बनवलेलं आहे. वरचे दरड कोसळत असल्यामुळे हे पिलर आता पुरातत्व खात्याचे. पण बघा मित्रांनो, आधीचे पिलर तुम्ही बघू शकता, ते जे दगडावरती, म्हणजे जे अगदी डोंगरातच कोरलेले होते, आणि आताचे पिलर बघा, हे बघा, हे आताच क्रॅक वगैरे दिसायला त्याला अजून क्रॅक नाही येत. म्हणजे ते किती अगदी बारकाईनं त्यांनी कामं केलेले, विचार करा. आणि आपले आजचे काम आहेत, म्हणजे आपण कुणाला काही म्हणणार, पण सांगतोय की त्यावेळेस त्यांनी किती प्रगत होते. या तुम्हाला मी जे साधक असायचे इथं राहणारे वर्षावासामध्ये, पावसाळ्यामध्ये मोस्टली जास्त करून त्यांचा वास असायचा इथं. ह्या 10 बाय 10च्या रूम्स आहेत. तुम्ही पाहू शकता की एवढ्या छोट्याशा रूममध्ये ते त्यांचं आयुष्य घालवत होतं. मित्रांनो, आपण मध्ये जाऊन बघू. बघा, बॅटरी आणली आपण खास त्यासाठी, लेणीमध्ये जाण्यासाठी. ते बघा, हा व्हिडिओ बनले ना तुम्हाला मित्रांनो, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, आज उभी वगैरे व्हिडिओ नसणार आहे. आपण ह्या रूम्स होत्या बघा, ही रूम, एवढी रूम होती, आणि एका रूम मध्ये म्हणजे साधना करण्यासाठी बसायचे त्यांनी. बेड कुठे निघायचं काय सांगतो. खाली सर हे किती खोल आहे खाली? हे कमीत कमी 50 ते 60 फूट पलीकडे आहे. गाथा सप्तकोशी सप्तीमध्ये लिहिलेलं आहे की पूर्वी व्यापाऱ्यांना पाणी देण्यासाठी इथं मुलींची व्यवस्था केलेली होती. म्हणजे पाणी वाढायला मुली असायच्या इथं. आपल्या इकडला भाग असा आहे की पाणी कमी पडतं, पावसाचा आवर्षणाचा भाग आहे, की त्यांच्याकडून हे पाणी नियोजन शिकलं पाहिजे आपण, की त्या पाण्याचं बाष्पीभवनच त्यांनी होऊ दिलं नाही. म्हणजे पाणी नियोजन किती चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की आज सुद्धा 1,500-2 हजार वर्ष झाले असतील हे पाण्याचं टाकं पाण्यानं भरलेलंच आहे. आपण त्यांच्याकडून हे पाणी नियोजन नक्कीच शिकायला हवं. ते कुंड आहे, हे सेम कुंड आहे, हे सेम कुंड आहे. इथे डाव्या बाजूला बघा, ते तुम्ही पाहू शकता, हे लीक झाल्यामुळं मित्रांनो, इथं वाचले भयानं घ्यायला बघा, लय म्हणजे ते वटवागळामुळे. माहिती का वटवागळ कशाला म्हणते? बॅट. लेणी क्रमांक 3 आहे, त्याच्यावर जर तुम्ही ज्या शिल्पित केलेल्या आहेत त्याच्यावरती बहुमितिक आकृत्यावर फुले, सुंदर अशा कळ्यांच्या, ह्या सगळ्या कार्विंग केलेल्या आहेत. ते बघा मित्रांनो, पलीकडे अर्धवट अवस्थेतली पार्श्वनाथाची मूर्ती आहे. मित्रांनो, ते सोबत बघायला असेल बघा, ते वटवागळ दिसायला. हा, हे सुंदर जवळपास 200 ते 300 वटवागळ असतील बघा याच्यात, आहे का? हे शिवगुरु महाराजाची समाधी मंदिर आहे. ॲक्च्युली हे मंदिर नाही, समाधी मंदिर आहे. हे 18व्या शतकात, 17व्या-18व्या शतकामध्ये, 18व्याच मोस्टली, म्हणजे त्याला आपण पेशवाईचं काळ म्हणू शकतो, त्या काळामध्ये हे बांधलेलं आहे. आज इथं बरेच कपल शूट होतात ह्या कमानीमध्ये, त्याच्यासाठी फेमस झालेली आहे. हो ना, ही जागा उस्मानाबादचं सगळ्यात फेवरेट फोटोशूटचं लोकेशन आहे बघा, हे लेण्या, हातला देवी मंदिर. बऱ्याच जणाला प्रश्न पडत असेल हे काय आहे? हे चुन्याच्या घाण्याचा दगड आहे. एक मध्यभागी एक खुंटी लावलेली असायची आणि बाजूनं बैल असायचा,
आणि याच्यामध्ये त्या चुना तयार केला जायचा. मित्रांनो, आपल्या लेण्या आपण 3 लेण्या तिकडे बघितलेत, ही 4थी लेणी आहे. मधले जे पार्श्वनाथाचं शिल्प आहे हे अर्धवट कोरलेलं आहे. इंजिनियर डे साजरा झाला. खरं तर ह्या इंजिनियरांना आपण सॅल्यूट केलं पाहिजे. त्यांनी काम हे केलं आहे. आणि आपल्याला आज जे आयडिया येतात मित्रांनो, जे घरा बनवायचे आहे ते म्हणजे हे इथूनच आयडिया येतात. तर मित्रांनो, आपण आता 5 लेण्या तिकडे बघितल्यात. 5 म्हणजे एक लेणी खाली आहे, ती अशी छोटीशीच आहे. आम्ही तिथं झाडे झुडपं वगैरे जास्त वाढले, मग तिकडे गेले ना मग इकडे येतो. आता ही 6वी लेणी आहे, आपण बघू शकता. ते बघा, आपण सर लावतो विचारूया. सर, हे पिलर वगैरे काय सांगायला त्यामध्ये, म्हणजे छोटी दिसायली ही लेणी. 6 क्रमांकाची लेणी आहे आणि याच्यातली 3 स्तंभ तुम्ही पाहू शकता जुने आहेत. त्याचे कार्विंग्स वगैरे तुम्हाला आपण अष्टकोन षटकोन असं जे म्हणतो त्याच्या पद्धतीचं ह्याला डिझाईन केलेलं आहे. ऑक्टॅगॉन टाईप म्हणजे बघा, 1 2 3 4 असे 8 साईड आहेत बघा. जे आपण गॉथिक स्टाईल पद्धतीचं जसं म्हणतो तशा पद्धतीचं गॉथिक म्हणणं येणार नाही, पण त्या ग्रीक शैलीचा थोडा प्रभाव असणार. धाराशिव जैन लेणीतल्या 7व्या क्रमांकाची लेणी आहे. ह्या लेणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की श्रीकृष्णाच्या आयुष्यातील जे प्रसंग आहेत ते प्रसंग ह्याच्यावरती शिल्पित केलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता, इथं खाली एक व्यक्ती बसलेला आहे, इथे एक स्त्री आहे अर्ध ह्याच्यात उभारलेली आहे, अर्ध समपाळ. आणि इथं तो बालकृष्ण इथं देत त्याच्या हातामध्ये आहे, त्या असं दाखवलेलं आहे. इथं बघा पृथ्वीराज, हे जे म्हणजे लोणी चोरण्याचा जो हे असायचा कृष्णाचा आवडता छंद, ते इथं शिल्प केलेला आपल्याला दिसतंय. ह्याच्यावरतीच जास्त काम केलं. आता दुर्दैव आपलं की याच्यावरचे सगळे शिल्प गेलेले आहेत. अशा पद्धतीनं आपला हा धाराशिव लेणी समूह आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास सांगतोय. माझं सर्व नागरिकांना, इतिहासप्रेमींना असं सांगणं आहे की तुम्ही आपला वारसा जपावा. येणारी 27 तारीख हे पर्यटन दिन आहे. पर्यटन दिन आपल्या धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, परंडा किल्ला, कुंतलगिरी आणि आपलं धार्मिक पर्यटनासोबत ऐतिहासिक पर्यटन पण तुमचं व्हावं. आणि ह्या प्राचीन वारशांना तुम्ही भेट देऊन येणारा 27 तारखेचा पर्यटन दिन साजरा करावा. हे नक्कीच मंडळी, आपल्या उस्मानाबादला कमी नाही आहे. मी म्हणलं ना, उस्मानाबादला जो सांस्कृतिक इतिहास, जो आपलं ट्रॅडिशनल, आपला तुळजापूरसाठी, तुळजापूर फेमस आहे आपलं कशासाठी, तुळजाभवानी मातेसाठी, म्हणजे कुलदैवत आहे आपली. तर तुळजापूर सोडून पण आमच्या उस्मानाबादमध्ये आलात तर तुम्हाला धाराशिव लेणी तुम्ही बघितलात ना, तुम्ही पिकनिकला म्हणून येत चाल, एक जर आलात तर सारखं येत चाल. इथं असं लोकेशन जर येतं म्हणजे व्हिडिओ मध्ये तर 1500 वर्षापूर्वीच्या ह्या लेण्या आहेत. आणि प्राचीन तेरच्या अनुषंगाने ह्या खोदण्यात आलेल्या लेण्या आपल्या वैभवशाली जिल्ह्याचं ऊन वारा पाऊस अंगावरती घेऊन शेकडो वर्ष झाले आहेत. आजही आपली वाट बघतायत आणि त्याचं संवर्धन पण आपण करूयात. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, आपण व्हिडिओ आपला संपवतोय. सो टाटा, बाय बाय, टेक केअर.